कौशल्या बी रामरूप झाली आणि राजा दशरथ सुद्धा रामरूप झाले. म्हटले भूत मोठं जबर बाई, भूत मोठं जबर राम. त्या ठिकाणी कौशल्याला सुद्धा लागलं, वशिष्ठाला सुद्धा लागलं आणि दशरथाला सुद्धा लागलं. हे भूत एकतर कुणाला लागत नाही, लागलं तर सोडीत नाही. चला मुद्द्याकडे. म्हणून या ठिकाणी आऊसाहेबांना विचारलं, शहाजी राजांना काय हवंय तुम्हाला? हा, त्यावेळेस माझ्या आऊसाहेबांच्या त्या ठिकाणी मुठी वळल्या, रक्त त्या ठिकाणी संतप्त झालेलं आहे, राग अनावर झालेला आहे आणि त्या ठिकाणी शहाजी राजांना विचारत आहेत, अहो तुम्ही म्हणतात ना काय हवंय तुला, ऐका जरा. हा, मला असं वाटतं तुमच्या डोक्यातलं चिलखण काढावं आणि माझ्या डोक्यामध्ये घालावं. मला असं वाटतं तुमच्या डोक्यातला जिरेटोप काढावा आणि माझ्या डोक्यामध्ये घालावा. तुमच्या अंगातलं चिलखण काढावं आणि माझ्या अंगामध्ये घालावं. मला असं वाटतं तुमच्या हातातली चमचमाती तलवार माझ्या हातामध्ये घ्यावी. तुम्ही ज्या घोड्यावरती बसतात त्या घोड्याला टाच द्यावी. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये घोडा फिरवावा आणि ज्या माझ्या माता भगिनीकडे वाकड्या नजरेने बंगाराचं मुंडकं धडा वेगळं करावा, धडा वेगळं करावा, धडा वेगळं करावा, धडा वेगळं करावा. हा, माझी आऊसाहेब माता ही सुद्धा महान शक्ती होती. हा, अहिल्या